हे हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले सकाळचे 8 आणि आज आम्ही ॲम्स्टरडॅमच्या थोडंसं आउटसाईडला जे फेमस विंडमिल्स आहेत, सो ते विंडमिल्स बघायला आम्ही जाणार आहोत. इथून साधारण 1-1.5 तासाचा प्रवास आहे. इथे मेट्रोज खूप जास्त कॉस्टली आहेत कम्पेअर्ड टू पॅरिस आणि ब्रसेल, आणि इवन ॲम्स्टरडॅममध्ये हॉटेल्स पण खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. जे नेचर आहे त्याच्यामुळे लोक जास्त इथे स्टे करतात, त्यामुळे मग इथे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. सो आता आमच्या रूममध्ये जो ब्रेकफास्ट इन्क्लूड नव्हता, सो तो ब्रेकफास्ट आता आम्ही इन्क्लूड केला काल आणि आता तो करायला चाललोय. सो चला आता ब्रेकफास्ट करूया, बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते. हाय, गुड मॉर्निंग. सो हे असं रेस्टॉरंट आहे इकडे. सो आता आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊया. इथे टायमिंग दिलेलं आहे आणि हे जे शूज आहेत हे असे कसे बनवले जातात ते आज आपण बघायला जाणार आहोत. सो आता आम्ही अनुराधा आले की आपण ब्रेकफास्ट करायला जाणार आहे. आणि बाहेरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. हे समोर दिसतंय हे एअरपोर्ट आहे, खूप सुंदर आहे इथं. आणि आज सनी आहे, म्हणजे आज जरा ऊन आहे, त्यामुळे जरा फिरायला मजा पण येणार आहे. नाहीतर कधी कधी थोडा थोडा पाऊस आला की मग सगळे जॅकेट्स वगैरे चढवायला लागतात, कारण तेवढी हवा पण मग चालू होते. चला आता आपण ब्रेकफास्ट करूया. सो ब्रेकफास्टमध्ये इथे राईस आहे, हे सॉसेजेस आहे, एग्स आहेत, हे सूप आहे, पंपकिन सूप आहे, हे मिल्क आहे, बाकी फ्रूट्स आहेत सगळे. आणि इकडे ब्रेड आहेत, डोनट्स आहेत, चीज आणि बटर वगैरे आहे. मग हे केक्स आहेत आणि पॅनकेक पण आहेत, कॉफी आहे, देन ज्यूस आहेत, बरेच सारे ऑप्शन्स आहेत. A few moments later. तर आता जस्ट ब्रेकफास्ट करून आम्ही बाहेर पडलो हॉटेलमधून. आता चाललो आहे मेट्रोच्या दिशेने. थोडंसं इथून लांब आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, पण आज वातावरण एक नंबर आहे. म्हणजे थोडंसं सनी आहे त्यामुळे बरं वाटतं, थंडी कमी वाजते आणि विदाऊट जॅकेट महत्त्वाचं बाहेर पडता येते, ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आल्या दिवसापासून नुसते आम्ही जॅकेट्स घालूनच फिरतो आहे. फोटोज अशा नॉर्मल जे कपडे आणलेले आहेत त्याच्या फोटोज येत नाही आहेत, पण आज तो दिवस आहे कदाचित की आपण विदाऊट जॅकेट फिरू शकू. पण हळूहळूच सांगता येत नाही इथल्या टेम्परेचरचं, हळूहळू हे टेम्परेचर डाऊन होत जातं आणि रात्रीपर्यंत इतकं वाढतं की अनबेरेबल होतं. पण आजूबाजूला बघा किती सुंदर परिसर आहे, मस्त वाटतंय. सो चला आपण जाऊ आणि ती मेट्रो घेऊया. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या ट्रेन स्टेशनच्या इथे येऊन थांबलोय आणि या मुलांची मस्ती चालू आहे बघा इथे. अरे वा वा वा, छान छान. थोड्या वेळानंतर आपली ट्रेन आली की आपण बोर्ड होऊया. तर मित्रांनो, आता काही स्टॉप्स घेत आमची मेट्रो स्लॉटरडिक स्टेशन आहे इथे पोचली आणि आता आम्ही तिथून दुसरी मेट्रो घेणार आहे जी डायरेक्ट आपल्याला झांसीला घेऊन जाईल. सो तिथून साधारण एक 15 मिनटाचा वॉक आहे. सो आपण तसंच विंडमिलपर्यंत पोचणार आहोत. चला चला, महाराष्ट्र चर्चा, चला. उरकतच नाही, पटापट पटापट चालायचं. आता इकडून आम्ही आलो ह्या स्टेशनमधून, आता आपण ह्या दुसरीकडे चाललो आहे, प्लॅटफॉर्म नंबर 3वर जायचं आहे. सो हे इकडे आहे जसं इंडिकेट केलेलं आहे. सो आम्ही त्याला फॉलो करत चाललो आहे. आय थिंक हे जे समोर सफेद दिसते या बिल्डिंगमध्ये असावं. आणि इथे बघाल तुम्ही, हे सगळे लोक असे सायकल चालवतात. म्हणजे इकडे मोस्टली लोक आसपास जर जायचं असेल तर सायकलने ट्रॅव्हल करतात. आपल्या हॉटेलमध्ये पण आहेत, पण आम्ही विचार केला तर थोडं जवळच्या जवळ चालू, बघूया वेळ मिळाला तर करू आपण.
आणि आज आम्ही तिकीट घेतलेलं आहे ते डे तिकीट्स घेतलेले आहेत, जेणेकरून येताना परत वेगळं तिकीट घ्यावं लागणार नाही. थोडेसे पैसे सेव्ह होतात पण फार नाही. फक्त इथं एक आहे की तिकीट जर तुम्ही नाही घेतलं तर TCs वगैरे पण कुठे कुठे दिसतात, ते तुम्हाला स्टॉप करू शकतात. जसं हे बघा इथे दिसतात हे दोघं. सो तिकीट्स घेणं मस्त आहे. तुम्ही असं नाही करू शकत की तिकीट घेतलं नाही आणि कारण इथे बॅरिगेट्स पण असे आहेत की तुम्ही त्याला क्रॉस करू शकत नाही पंच केल्याशिवाय. सो हे असं मशीन आहे, इथे तुम्हाला हे असं स्कॅन केलं की इथून तुम्ही पास होऊ शकता. सो आता आपल्याला 3साठी जायचं आहे, जे इथून दाखवलं आहे खाली. सो चला खाली जाऊया सगळे आले की. मोस्टली ह्या सगळ्यांचे जे ट्रेन स्टेशन्स आहेत ते सगळे अंडरग्राऊंड आहेत. सगळ्या गोष्टी प्रत्येक देशाच्या समजून गेल्यात किमान 1 दिवस लागतो. कसं आहे काय आहे, तिकीट्स कसे घ्यायचे, ट्रेन्स कोणत्या आहेत, कोणत्या तिकीट्स कोणत्या ट्रेनसाठी व्हॅलिड राहतात. सो ह्या सगळ्या गोष्टी समजून गेल्या थोडासा वेळ जातो, पण इझी आहे, काय अवघड नाही आहे. सो ही जी ट्रेन आहे ही आपल्याला आता घ्यायची आहे, जी आपल्याला डायरेक्ट जानसे स्कॅनला घेऊन जाईल. ट्रेन आता चालू झालेली आहे. साधारण 3 स्टेशन आहेत मध्ये. सो 3 स्टेशन नंतर आपल्याला उतरायचं आहे. सकाळी उठून निघायचं म्हटलं की जरा कंटाळत आहेत, पण करतायत. गुड रे यू गुड. तर मित्रांनो आता हे स्टेशन आलेलं आहे जानसे स्कान. आणि ही सायकल बघ कशी फोल्ड केली आहे, एवढीशी सायकल होते फोल्ड करून. आता आम्ही ह्या स्टेशनला उतरलेलो आहोत आणि आता आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे. सो बघतो कोणत्या दिशेने बाहेर पडायचं आहे. बरीच माणसं उतरले तिथे. हां, सगळेजण हेच बघायला आलेत. विंड मिल्स गर्दी असणार आहे. ती म्हणत होती गरम होतं इथे भरपूर. आपण उगाच जॅकेट घेऊन आलो आज. तिला विचारून यायला पाहिजे होतं. मी ठेवलं म्हणूनच. हुशार आहे तुम्ही लोक. आम्ही आता स्टेशनच्या बाहेर पडलो आहे आणि सगळे लोक आता इथं काय बघतात बघूया आपण. इथे आय थिंक मॅप दाखवला की आपण कसं कसं बघत जाऊ शकतो. सो एकदा हे चेकआउट करूया आणि मग बघू कसं प्रोसीड करायचं आहे ते. कारण तो एक जर्नी थोडा टाइम वाचतो ना आपल्याला. उद्याचा दिवस पूर्ण होईल. शी इज माय वाईफ. हॅलो. आम्ही पण डोंबिवलीला होतो लॉंग बॅक. आता ठाण्याला सोडलो, ठाण्याला जायला. विवेकानंदमध्ये म्हणजे गणपती मंदिरच्या पुढे. A few moments later. तर मित्रांनो आता ह्या विलेजमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्हाला एक मराठी फॅमिली भेटली आणि त्यांच्याशी आम्ही गप्पा मारल्या. खूप छान होते. म्हणजे ते स्वतः इथे ॲम्स्टरडॅममध्ये राहत आहेत खूप वर्ष झालं आणि आता ते त्यांच्या फॅमिलीला घेऊन आलेत आणि आता एक्सप्लोर करत आहेत त्यांच्यासोबत. सो फार भारी वाटलं. इथे आल्यानंतर एक मराठी आवाज जरी आला तरी इतकं छान वाटतं ना ते. हां, ते पहिले डोंबिवलीला राहिले होते, आता ते ठाण्याला राहत आहेत. सो त्यांनी स्वतःहून आम्हाला त्यांचा नंबर शेअर केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला फोन करा. इवन त्यांनी आम्हाला इन्व्हाइट पण केलं त्यांच्या घरी येण्यासाठी. सो अमेझिंग, म्हणजे भारी वाटलं, एक नंबर. त्यांना आम्ही सांगितलं की आता आम्ही जाणार आहोत ते स्वित्झर्लंडला जाणार आहोत. सो येस, आपलं पुढचं जे डेस्टिनेशन आहे ते स्वित्झर्लंड आहे. सो स्वित्झर्लंडमध्ये आपण बऱ्याच सिटीज एक्सप्लोर करणार आहोत. कोणत्या कोणत्या करणार आहे, किती दिवस राहणार आहे ते तुम्हाला हळूहळू सांगू. पण आता सध्या इथून हे जे आहे हे एक्सप्लोर करूया आणि हळूहळू फोटोज काढत पुढे जाऊया. सो हे बघा, असे जुन्या घरांच्या वर इथे विंड मिल्स आहेत आणि काही कॅनलच्या बाजूला आहेत, काही असं सिटीमध्ये आहेत. सो हे बघा, सायकल सगळीकडे तुम्हाला दिसतीलच. इकडनं राईट दाखवतो आपल्याला. राईट घ्यायचं आहे. हां, राईट. सो असंच आता आपण एक्सप्लोर करत जाणार. ओ सई,
तर तुम्हाला समोरून दाखवतो. इथून दिसतंय की नाही माहीत नाही. हे बघा समोर. तर इथे विंडमिल्स आपल्याला खूप बघायला मिळणार आहेत, कारण हे विलेज विंडमिल्ससाठीच ओळखलं जातं. तर बरेच लोक इथं एक्सप्लोअर करतात आणि आपण पण त्यांच्यासोबत एक्सप्लोअर करणार आहोत. हे बघ पुढे बघ. ओ माय गॉड. सही आहे ना रे? मिनी रोप मध्ये गेलो ना. हा तिथे हा हे बघितलं. बटन होतं. हा तिथे गोल गोल फिरत होतं. हा करेक्ट आहे. सो आता आपण असंच हे असं ह्या ब्रिजवरून इकडे जाणार आहोत त्यांच्या विंडमिल जवळ आणि तिथे पण फोटोज काढणार. पण अमेझिंग आहे हे, अमेझिंग आहे. सो मित्रांनो, आता आपण इथून आत जाणार आहोत. हा जो रोड आहे हा आपल्याला विंडमिलच्या दिशेने घेऊन जाणार आणि इथे दाखवलं आहे की तुम्हाला इथे काय काय बघायला मिळणार आहे ते. सो हे असं कॅनलच्या बाजूने सगळे विंडमिल्स आहेत आणि असंच आपण बाजूबाजूने त्यांच्या जाणार आहोत आणि जवळून जाऊन बघणार आहोत. सो चला आपण जाऊया आता ह्या दिशेने. आणि किती सुंदर आहे बघा आजूबाजूला. हो आपण मला पॅनकेक खायचंय. मी बसून खाऊ. सो हे बघा किती सुंदर आहे. हे सगळे कॅनलवर आहेत घरं. सुंदर आहे की नाही. काही शॉप्स पण आहेत जिथे तुम्ही इथल्या काही गोष्टी घेऊ शकतो. आपण इथून जाऊया का? मज्जा येते रे मला. हो जाऊया. आम्ही इकडून जाऊया का? सो आता आपण इथून जाणार आहोत कॅनलचे. मज्जा येणार आहे. थांब त्यांचा फोटो काढतात. Oh my God. हे बघा किती सुंदर आहे. लोकांना इतके फोटोज काढण्यासारखे स्पॉट्स आहेत ना इथे की फोटो काढायला लोक कंटाळतील, पण फोटो संपणार नाहीत. काय भारी फुलं आहेत बघ. बारकी आहेत पण किती भारी फुलं आहेत बघा. आणि आपल्या हॉटेलच्या जवळून येताना पण हे आपल्याला दिसत होती. हे लोकल्स आहेत आय थिंक. ह्यांचं इथे घरं आहेत. हा विलेज सारखं आहे. आणि माझ्या माइनक्राफ्टमध्ये पण असं आहे. माइनक्राफ्ट हा रेव माइनक्राफ्ट गेम खेळतो त्याच्यामध्ये पण असं आहे. हा विलेज पण आहे. कुत्रा आहे. उइला. एक अजून एक आहे डॉग. दात बघा ना. हात नको लावा. बघा जिकडे फोन फिरवेल तिकडे खूप बघण्याचं आहे. त्याचं दात बघितलं ना किती मोठं होतं. आई म्हणत होती ते बरोबर आहे. सगळ्या व्हिडिओ म्हणजे सारखे डॅडी 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 येणार आहे माझ्या. सो असा छोटासा आम्ही ब्रिज आता क्रॉस करून दुसऱ्या बाजूला आलोय. शिडी पण आहे. शिडी नाही, तो ब्रिज आहे छोटूसा. हे बघा शिडी. अच्छा ओके. हा रे वाव. आणि आजूबाजूला ही घरं बघा. एकदम ड्रीमलँड वाटते की नाही. अमेझिंग आहे हे. सो इथे काही कॅफेज वगैरे पण आहे जिथे लोक बाहेर बसून आत बसून मस्त इथलं मील एन्जॉय करतात. आणि इथे बघा हे वुडन शूज खूप फेमस आहेत. म्हणजे इथे फॅक्टरी पण आहे आय थिंक मला कन्फर्म नाही आहे ते आपण बघू पुढे जाऊन. पण वुडन शूजचे किचन्स वगैरे मिळतात, सुविनर्स मिळतात. सो आपण पण बघणार आहोत. हा खूप मोठा शूज आहे आणि तो बघा तिथे छोटा शूज आहे जो घालून आपण फोटोज काढू शकतो. सो इथे आता वुडन शू वर्कशॉप अँड म्युझियम आहे. हे फ्री एंट्री आहे ह्याला. सो आता आपण इथे आज जाणार आहोत बघायला. सो हे शूज बघा हे पूर्ण लाकडे आहेत आणि लाकडापासून बनवलेले शूज आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. बघ हे वुडनचे शूज आहेत रेवली सगळे. हो कसे बनवले रे. हा ना बघ ना पुढे मी पहिल्यांदा. हा ना किती मोठे किती छोटे. आणि हे बघा हे जुन्या पद्धतीचे. हे म्हणजे पहिली लोक इथं वापरत होते.
म्हणजे चिखलात वगैरे आपण कसे गमबूट्स वापरतो तसे हे शूज वापरत होते. हां, हे शूज बघ ना, हे बघ ना, बघा ना किती मस्त मस्त या दाखवतो मस्त. ही अशी हिस्ट्री आहे. हे लोक कसे वापरत होते शूज वगैरे इथे, इथले लोकल लोक. आता एक हे सुवेनियर्स झालेलं आहे. म्हणजे हे बघ काय बनवलं रे वुडनचं. सो हे शूज बघा, ह्याच्यावर कसलं डिझाईन केलेलं आहे. वाव, किती सुंदर आहे. आणि हे व्हाईट शूज बघा. वाव, हे नाही व्हाईट शूज बघ ना, हे असे शूज आहेत भरपूर काही. आणि ते विकत पण मिळतात. असं जसं हे आहे, याच्यावर आपण स्केटिंग वगैरे करू शकतो. नंतर इथे आपण आईस स्केटिंग करू शकतो. म्हणजे ह्यासाठी पण हे लोक हे शूज वापरतात. सो हे ते कसं बनवतात हे दाखवलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. हे इथे शॉप्स आहेत. म्हणजे हे सगळे शूज आपण इथून घेऊ शकतो. हे सगळे वुडनचे आहेत. सो ते आता हे दाखवतात की हे शूज कसे बनवले जातात. And now we have our marvelous shoes. Kind of like two parts to cut out the clothing and you do it traditionally by hand. Large knife. सो असं हे कट करते नाईफने. I know that from the beginning. This might be wooden shoe. Use them guts first. They are very strong, officially safe shoes. Second, they are waterproof, so perfect for Dutch rainy weather. And the third reason is they are very charming, as you can see. You wear them with thick woolen socks for cushioning. Thank you very much for listening. This was my story about the shoes, and have a great day. सो हे असं मेकिंग होतं या शूजचं. पहिला जागेवर बनवून दाखवलं त्यांनी. हे बघा वर लावलेलं दाखवले. खूप सारे व्हरायटी आहे. हे बघा, हे बघा सगळे वुडनचे शूज आहेत. आणि साईज प्रमाणे तुम्ही हे घेऊ शकता. जसं आपण शूजच्या साईज बघून घेतो तसं सगळे आपले ह्या गोष्टी इथे मिळत आहेत. छोटे छोटे शूज आहेत. 1 ईच. ओके, 5 ईच म्हणजे 5 युरो, 1 युरो, 2 युरोपासून हे सुवेनियर्स मिळत आहेत इथे. हे बघा छोटे छोटे आहेत. खूप सुंदर आहे. म्हणजे एवढं मोठं आहे की हे बघायला खूप वेळ लागणार आहे. हे किचन्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. शूजचेच आहेत पण. आणि हे काही क्रॉकरी आयटम आहेत. कप्स आहेत, ट्रे आहेत, ग्लासेस आहेत. हे बघा कितीतरी पद्धतीचे किचन्स आहेत. सो हे तुम्ही इथून घेऊ शकता जे हवं ते. आणि इथे बिलिंग वगैरे पण करू शकता. इथे ॲम्स्टरडॅममध्ये तुलिप गार्डन म्हणून आहे. तो तिथे हे तुलिप फुलं खूप छान येतात. आता ते गार्डन क्लोज आहे कारण ते मार्च एप्रिलपर्यंतच असतं ओपन. त्यानंतर ते क्लोज होतं. सो हे असं आहे सगळं. आता बघू, नेहाला मी विचारतो काय घेण्यासारखं आहे का आणि काय घेऊ शकतो का. हे शूज वगैरे तर आपण नाही घेऊ शकत कारण ह्याचा काय वापर होणार नाही आपल्याकडे. पण सुवेनियर्स म्हणून आपण किचन वगैरे काहीतरी घेऊ शकतो.
लेट्स सी. आपण आता इथे फ्री चीज एक्सपिरियन्स आहे ते करूया. रेवू थोडासा थकून जातो चालत चालत. ह्या ज्या मेंढ्या आहेत ह्यांच्या दुधापासून ह्या बनवल्या जातात आणि गोटच्या 7 लिटरपासून 1 किलो चीज बनतं आणि काऊच्या 10 लिटर दुधापासून 1 किलो चीज बनतं आणि शीप आहे जी मेंढी आहे त्याचं 6 लिटर दुधापासून 1 किलो चीज बनतं. सो हे बघा असे शीप्स असतात. हे त्यांची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर हे असं एका भांड्यात घेऊन त्याला बनवायला ठेवतात. त्यानंतर त्याला पॅक करतात आणि मग त्याच्यानंतर हे चीज बनल्यानंतर त्याला सॉल्टिंगसाठी असं पाण्यात टाकलं जातं आणि मग हे ड्राय करायला ठेवलं जातं आणि मग हे चीज बनतं आणि हे सेलसाठीच ठेवतात. सो अशी ही प्रोसेस आहे. मला पुढे जाऊन चीज पण खायचे. सो असं आपण फोटोज पण काढू शकतो ह्या चीजबरोबर. ये नाही इथे. सो आता इथून फोटोज वगैरे काढले आणि हे बाहेर चीज आहे हे सेलसाठी ठेवलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आहे. हे बघा इकडे मस्टर्ड आहे. नंतर हे बरेच प्रोडक्ट्स आहेत. आता हे काय ब्रेड्स आहेत का? फॉन्ड्यू आहेत. हे बघा डिलिशियस इन फॉन्ड्यू. बापरे. हे नट्स आहेत. वाईन वगैरे इकडे आहेत. चिप्स आहेत आणि इकडे चीज आहेत बघा. हे बघा चीज आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. सो हे असं ट्राय करायसाठी आपल्याला देतात. म्हणजे चांगलं लागतंय का? खरंच पिझ्झा खातो पिझ्झा. मेल्ट झालं चांगलं लागेल. कोणतं चीज आहे हे व्हाईटवालं आहे ना? हे गोट चीज आहे. हे प्राईस काय आहे काय माहीत. ओके तर ह्याचं प्राईस आहे साधारण 1700 रुपये. सो थोडंसं महाग आहे पण हे चांगलं आहे. वेगळ्या पद्धतीचं आहे आणि हे असे मोल्ड्स पण बनवलेले आहेत चीजचे. हे शीप्स आहे. हे गोट्स आहे आणि इकडे हे काय आहे? काऊच आहे का? कोणतं चांगलं लागतंय? गोटचं ना? सो बघूया आता इथे अजून काय काय आहे. आय थिंक हे सगळे सेलसाठीच ठेवलेले आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत. असं तुम्ही कॉम्बो बनवू शकता. चीज डीप आहे. नंतर आणखी सॉसेस आहेत. सॉसेस इन द सेन्स मस्टर्ड वगैरे आहे. सो असं पण तुम्ही गिफ्टसाठी घेऊ शकता. हे रेवण्याशी उचलली कुठनं तरी. कुठून उचलली? अच्छा ओके. हे बघा लहान मुलांसाठी टॉईज आहेत. दाखव हे कसे. हंबा. हे बघ ना हे चीज स्लायसर आहे. म्हणजे हे स्लाइस करू शकतो चीज. हे नेहाला चीज फार आवडतं. नेहा सगळं ट्राय करते. हा रेवूला पण आवडतं. आहे ना म्हणजे गोटचं. सो चला आता इथून बाहेर पडूया आणि बघूया अजून बाहेर काय काय एक्सप्लोर करायला आहे.